हा संडासचे पैसे दे म्हणलं दिले नाही. गरीब गुद्याले काय देऊन राहिला तो मोदी. द्यायचं तर गरीब गुद्याकडे काय लक्ष ठेवते, मोठ्याकडे ठेवते. पण 3 सिलेंडर फुकट भेटते, नमकं भेटते, लालूच दावून देते खूप. आणि बिनकामाची देत नाही काहीच. बाय धावते गरीबाले आणि मामांगा धावा म्हणते. हा, नमस्कार मित्रांनो. आता हे जे आता मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली, आता बघून घ्या. आता लाडकी बहिणीचा लाभ घेणाऱ्या काकूला विचारून घेऊ की त्याच्या महिना चालू झाला का नाही झाला का, रेग्युलर पैसे भेटते का नाही भेटत, त्यांना विचारून घेऊ. नमस्कार काकू. नमस्कार. तर मला सांगा काकू, तुमचा लाडकी महिना हा चालू झाला का? चालू तर आहे, पण आता आला का नाही आला ते नाही माहित. आता कोणत्या महिन्यापासून, म्हणजे किती महिने झाले आतापर्यंत तुम्हाला पैसे भेटून राहिले? मला तेवढं आठवत नाही बाप्पा. तरी अंदाजे समजा 12 महिने झाले असेल ना. हो का? रेग्युलर भेटते का पैसे? पहिल्याच्या महिन्यात येते पैसे. हो का? किती भेटते? 1500 रुपये भेटते. 1500 आहे ना. तर मग हे आता महाराष्ट्र सरकारनं जे योजना चालू केली, लाडकी बहीण योजना, तर हे चांगली आहे का? चांगलीच आहे, पण मला महिना करायचा होता मग. बापा 22 वर्षाचा 2000 भेटून राहिले, तर मग आता 60 वर्ष 65 वर्षाची वय झाली माई. हो, आता 65 झालं ना तुमच्यावाला. आता कसं आहे, सरकारचं काय म्हणणं आहे, एक तर लाडकी बहीण योजना चालू करा म्हणते, नाही तर निराधार मध्ये तेवढेच पैसे भेटते. 1500 रुपये, लाडकी बहीण मध्ये 1500 भेटते. तर आता तुम्हाला 1500चा लाभ घेतली समजा. आणखी याच्या व्यतिरिक्त कोणता लाभ घेतलाय? गॅस सिलेंडर भेटलं आहे ना, पण त्याचे पैसे नाही येऊन राहिले. हो का? येत असं एकदा तुम्ही चेक करून घ्या, करा पासबुक मध्ये एंट्री करून पहा. तर तुम्हाला ते जे गॅस सिलेंडर फुकट भेटलं होतं का? ते फुकट भेटलं. उज्ज्वला गॅस योजना, बरोबर आहे. उज्ज्वला गॅस योजना फुकट भेटलं होतं, आणि त्याचे पैसे मला वाटते अकाउंट मध्ये जमा होत असं, आहे ना? हो, होते ना, मोगावले. मग आता तुम्ही मोदी, हे जे बीजेपी सरकार आहे समजा भारतामध्ये, तर मोदी विषयी काही नाराजगी आहे का तुमच्या मनामध्ये? बापा हाय नाही तर काय का देऊन राहिला आम्हाला मोदी. संडासचे पैसे दे म्हणलं दिले नाही. गरीब गुद्याले काय देऊन राहिला तो मोदी. द्यायचं तर गरीब गुद्याकडे काय लक्ष ठेवते, मोठ्याकडे ठेवते. पण पण ते मोदीची सोय होईन ते योजना, आपली लाडकी बहीण सिलेंडर. तुम्ही मला सांगा, आता ते सिलेंडर ते आपलं पंतप्रधान योजनेमधूनच दिले तुम्हाला, उज्ज्वला नाही का? 3 सिलेंडर फुकट भेटते, नमकं भेटते, लालूच दावून देते खूप. आणि बिनकामाची देत नाही काहीच. लालूच बाय धावते गरीबाले आणि मामांगा धावा म्हणते. तर तुमच्या हिशोबाने का केलं पाहिजे मोदीनं? बापा का केलं पाहिजे म्हणजे गरीबाला साथ दिला पाहिजे, कोणतं काही योजना काढल्या पाहिजे. अजून तुम्हाला म्हणजे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, म्हणजे कोणती स्कीम काढली पाहिजे? बकऱ्या दे म्हणा आम्हाला. अच्छा, हा, म्हणजे तुम्हाला बकऱ्यावर लोन भेटलं पाहिजे सबसिडी. अच्छा, हो. तुमच्याकडे आता आहे का बकऱ्या? आता बकऱ्या आहेच नाही माझं. हो का? पहिले होत्या ना? पहिले होत्या, इकवाट केल्या. म्हणजे तुमची इच्छा अशी आहे का आपल्याला समजा काही जे सरकारकडून योजना आली पाहिजे बकऱ्याची, तर आम्हाला काही सबसिडी आम्हाला बकऱ्या दिल्या पाहिजे सरकारनं. बापा आता काम नाही होत, धंदा नाही होत, ते तर 2 बकऱ्या राखल्या पाहिजे. हो, बरोबर आहे. मग का पोरग बारग आहे मला? बरोबर आहे. पोरग नाही, बारग नाही. ठीक आहे. आता आपण बघा, महाराष्ट्र सरकार थोडं आमच्या गरीबावर लक्ष द्या. तर यायचं कसं आहे, आता तुम्ही मोठे जे माणसं आहे समजा, त्यांच्याकडे जास्त लक्ष देता. आता हा गरीब माणूस, याला माहितीच नाही राहत बकऱ्याची स्कीम आली नाही आली. कृपया करून जर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जर योजना ही टाकली, तर कसं आहे, गरीब माणूस ह्या सबसिडीद्वारे जे तुम्ही लोन देता, हा गरीब माणूस तिथून बकऱ्या घेऊ शकते. तर थोडं याच्यावर लक्ष द्या. काकून जे सांगितलेलं आहे याचे काही चुकलं नाही, हे बरोबर म्हणते. तर ठीक आहे मित्रांनो, तुमचा काय याच्यावर विचार आहे?